जय महाराष्ट्र. मी अनुजा कर्डिक. विठ्ठल चरणी किती लीन होऊ, आनंदाचा पूर येई, आनंदाचा पूर येई. असंच काहीसं आज प्रत्येकाचं झालेलं आहे. विठुरायाच्या चरणी लीन होण्यात जे सौभाग्य आहे, जे सुख आहे, त्याचा अनुभव दुसऱ्या कोणत्याही अनुभवाशी नाहीये. वारकरी तर हा अनुभव सध्या पंढरपुरात घेतच आहेत, पण हाच अनुभव घेतायत आपले छोट्या पडद्यावरचे कलाकार सुद्धा. विठोबाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या या कलाकारांना आज आपल्याला होम थिएटरमध्ये भेटायचं आहे आणि सुरुवात करूया संत तुकारामांची भूमिका छोट्या पडद्यावर लवकरच साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरला भेटून. चिन्मयने मुंबईतल्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलंय, अभिषेक केलाय आणि त्याच सोबत यंदा वारीमध्ये सहभागी होण्याचा आपला अनुभव कसा होता तेही सांगितलंय. माऊलीचं दर्शन खुद्द तुकोबांनी घेतलंय. तुकोबांची भूमिका करतोस तू. आज कसं वाटलं रे ते अभिषेक करून, कारण तू भारावून गेला होता? नाही, खूप छान वाटलं. म्हणजे छान हा दुबळा शब्द आहे, फार दुसरा शब्द नाही आहे माझ्याकडे आता. मला असं वाटतं मी काहीतरी खूप चांगलं काम, चांगली पुण्य मागच्या जन्मात केले किंवा या जन्मात केले, म्हणून मला विठ्ठल वारंवार त्याच्या भेटीला बोलावून घेतो. पंढरपुराच्या विठ्ठलांनाही बोलावून घेतलेलं आहे आणि आज इथे मुंबईत वडाळ्याला विठ्ठलाचं अगदी जवळून दर्शन झालं मला. व्याधीचा विठ्ठल नामाचा रेटा, विठ्ठल नामाचा. तू आता जाऊन आलास तिकडे पंढरपूरला सुद्धा, तू पाया पडलेस आणि पाऊस सुरू झाला, फिल्मी इन्सिडेंट होता, काय सांगशील? योगायोग होता. म्हणजे इंदापूर ते सारथ हा जो एक टप्पा आहे, तर त्याला आम्ही गेलो होतो आत्ता वारीला आणि सारथ गावाजवळ जेव्हा पालखी पोहोचली आणि आम्ही तिथे होतो, दर्शन घेतलं महाराजांच्या रथाचं, त्यांच्या पादुकांचं, आणि पादुकांना जेव्हा पाया पडत होतो तेव्हाच पाऊस सुरू झाला नेमका. आणि सध्या पाऊस आपल्याला सगळ्यांनाच हुलकावणी देतोय, पाऊस नाही पडत आहे, पण नेमकं त्यावेळेला पाऊस सुरू होणं, मी असं म्हणेन, हा एक दैवी संकेत होता. आणि अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्यालाच उमेद मिळते, बरं वाटतं, बळ मिळतं जगण्याचं. कुठे ना कुठे आपण सगळेच आपल्या आराध्य देवताकडून खूप मागतो. विठू माऊलीकडून तू काय मागितलंस? आता सध्या तरी मी यावर्षी भरपूर पाऊस मागतोय, बाकी काही मागत नाही आहे. कारण जर तो नाही आला तर त्याचे काय परिणाम होतील याचे चटके जाणवायला लागलेले आहेत. जर ते शहरांमध्ये इतके जाणवत आहेत तर गावांमध्ये आणि अधिक जाणवत असतील. त्यामुळे आता मी एवढंच मागतोय की यावर्षी भरपूर पाऊस पडू दे आणि जर प्रमाणात नाही पडला तर असलेलं पाणी टिकवण्याची बुद्धी आम्हा सर्वांना दे. कुठे ना कुठे लोकांना इकडे आळंदीला जायला मिळत नाही, पण हे मंदिर कुठे ना कुठे खूप चांगलं आहे, कारण लोकांना तेच दर्शन पुन्हा एकदा मिळतं. नाही, देव सगळीकडे असतो. माझं तर म्हणणं आहे की मी स्वतः उठून एखाद्या विशिष्ट मंदिरात गेलं तरच देव पावतो, किंवा एखाद्या विशिष्ट देवाला जाऊन आपण नवस बोललं तरच देव पावतो, यावर माझा विश्वास नाही. विठ्ठल सगळीकडे, विठ्ठल प्रत्येक माणसात आहे. प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा, विठ्ठल नामा. आता काही देवस्थानं असतात ही भक्ताच्या भक्तीमुळे मोठी झालेली असतात. इथे इतक्या लोकांची पॉझिटिव्ह एनर्जी या देवस्थानाला दरवर्षी मिळते, तर मला असं वाटतं की त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा एक भाग होण्याचं भाग्य मला आज मिळतं. हे भाग्य आहे आणि आम्हाला तुझ्याशी बोलायचं भाग्य मिळतं या मंदिरात. थँक्यू सो मच आमची वाचिके रचना. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरा नियाजसोबत श्रेयस सावंत, जय महाराष्ट्र, मुंबई. चिन्मयला भेटल्यावर आता जाऊया छोट्या पडद्यावरची हिट जोडी प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकरला भेटायला. प्राजक्ताचा जन्मच पंढरपूरचा, त्यामुळे तिचे विठ्ठलाशी भावबंध जुळलेले आहेत, तर ललितने कादंबऱ्या आणि कविता संग्रहातून विठ्ठल भक्ती अनुभवलेली आहे. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार आदित्य, आपण जेजुरीला जाऊन आलो, आता आपण वारीला जाऊया ना, जाऊया पंढरपूरला. कामावरून काढून टाकतील आता मला, कारण आपल्या एवढ्या सुट्ट्या झाल्यात ना. आपण त्याच्या अगोदर फिरायला गेलो, जेजुरीला गेलो, आणि आता जर तिथे गेलो तर मग कामावर काढून टाकतील. मग मला आपल्याला दुसरा जॉब शोधावा लागेल, नाही तर वाऱ्याच करावं लागतील. बरं, यावर्षी नाही, नंतर कधीतरी नेशील असं तरी प्रॉमिस कर. बघूया.
एनिवे ओव्हर टू प्राजक्ता. येस, पंढरपूर वारी ह्याचं आणि माझं खूप जवळचं नातं आहे. एक म्हणजे माझा जन्म पंढरपूरचा आहे आणि दुसरं म्हणजे माझ्या आजीचं नाव चंद्रभागा आहे आणि माझे पॅटर्नल फॅमिलीचे आजी आजोबा हे माळकरी होते, वारकरी होते इनफॅक्ट, आणि त्यांनी ऑलमोस्ट दरवर्षीची वारी अटेंड केलेली आहे. शेवट जेव्हा त्यांना काय म्हणतात आजारी होत होते किंवा गुडघे दुखत होते तेव्हा त्यांना जाणं शक्य नाही. अदरवाईज त्यांनी प्रत्येक वर्षी वारी अटेंड केलेली आहे आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा अगदी थोडी वारी अटेंड केली आहे. आणि अदर दॅन दॅट एवढी वर्षानुवर्ष चाललेली ही परंपरा आणि एवढे वारकरी आणि शेतकरीसुद्धा किंवा सगळ्याच संप्रदायातले लोक येऊन विठ्ठल नामाचा गजर करत एवढा मोठा अंतर पायी कापतात आणि काही नाही, फक्त आपण ती पालखी इथून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवतोय इतकाच त्याचा आनंद, पण ते इतकं एन्जॉय करतात. तर आय सल्यूट की एवढी मोठी परंपरा लागलेली, मला वाटतं ही एकमेव गोष्ट आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी की एवढ्या वर्षानुवर्ष चालू आहे आणि कोणीही इनिशिएटिव्ह न घेता आपसूक लोक येतात, सहभागी होतात वारीमध्ये आणि ती पुढे कंटिन्यू राहिलेली आहे. आज एवढ्या धकाधकीच्या आयुष्यातसुद्धा जेव्हा लोकांना वेळ नाही स्वतःची कामं करायला, तेव्हासुद्धा लोक वेळात वेळ काढून वारी मात्र अटेंड करतात. तर मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो की महाराष्ट्रात अशी एखादी एक परंपरा चालू आहे जी इतकी वर्षानुवर्ष चालू आहे आणि अजूनही अबाधितपणे चालू आहे. आणि आमच्यासारख्या यूथलासुद्धा असं वाटतं की नाही यार, आपण जाऊन त्याच्यात सहभागी व्हावं. आणि डेफिनेटली माझी पण अशी इच्छा आहे की मी आळंदीपासून पंढरपुरापर्यंत अनवाणी वारी पूर्ण करावी अँड आय होप लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण व्हावी. आणि अजून एक जवळचं माझं आणि पांडुरंगाचं नातं ते म्हणजे माहिती नाही कशामुळे हे झालं आहे, पण जेव्हापासून मला आठवते मी मुंबईत आली आहे तेव्हापासून रोज पाठ टेकवली की मला तोंडून झोपताना विठ्ठला, नारायणा, पांडुरंगा असे शब्द उद्गार आपसूक येतात. कोणी ठरवून असं अजिबात केलेलं नाही आहे किंवा कोणी सांगितलेलं पण नाही आहे, पण माहिती नाही एकदा अशीच वारीचं मी पूर्ण एक फॉलोअप घेतला होता. पूर्ण वेळ पेपर वाचत होते त्या पूर्ण सत्रामध्ये, मला वाटतं 2-3 वर्षांपूर्वी. तेव्हापासून ती सवय मला वाटतं जडली आणि रात्री झोपताना हे 2-3 शब्द येतात तोंडात आपसूक. तर माहिती नाही, मे बी खूप काहीतरी वेगळं कनेक्शन असेल, बट येस, पांडुरंगाविषयी डेफिनेटली खूप प्रेम आहे. वारीचा अनुभव नाही मला काही, पण वारीबद्दल वाचलं भरपूर आहे. आपल्याकडे बऱ्याचशा कलाकृती होऊन गेलेल्या आहेत, नाटकं झालेली आहेत, कविता संग्रह आहेत वारीवरचे. अरुण कोल्हटकरांचा चिरीमिरी कविता संग्रह आहे. तर त्यातून वारीचं चित्र आहे डोळ्यासमोर की वारी काय आहे. आणि मला एकदा नक्कीच अनुभव घ्यायला आवडेल वारीतून जाऊन, कारण तिथे फक्त एक देव आणि श्रद्धा ह्या सगळ्या गोष्टीच नसतात त्या वारीमध्ये, तर सगळ्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये त्या वारीत असतात. तर त्या वारीबरोबर जाणं, त्यांच्याबरोबर राहणं, ते अनुभव घेणं त्या गोष्टींचे आणि तिथे पोहोचणं, असं कधीतरी करायला नक्कीच आवडेल. बघूया पुढे कधी वेळ मिळतो का, तर तसा वेळ मिळाला तर मी नक्कीच जाईन. प्राजक्ता, मला तुझ्या तोंडून एखादा अभंग ऐकायला नक्कीच आवडेल. मला नाही, रादर सगळ्यांनाच आम्हाला. दॅट्स अनदर कनेक्शन. माझा एक छोटासा डान्स क्लास आहे पुण्यामध्ये आणि त्या आम्ही दरवर्षी एक स्नेहसंमेलन करतो आणि त्या कार्यक्रमाच्या शेवटाला दरवेळेस एक अभंग मी नेहमी दरवर्षी आम्ही परफॉर्म करतो, जो मला फार आवडतो. तो म्हणजे हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.